ते प्रमुख स्पॉन्सरर्स आहेत सुहाना, हरिओम फूड्स आणि आपल्या ज्या इव्हेंटचं फंडिंग आहे दॅट हॅज बीन प्रोव्हाइडेड बाय द NSW गव्हर्मेंट. आपले इतर स्पॉन्सरर्स आहेत केमकॉम प्रायव्हेट लिमिटेड, अमेय कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड नीता अवसरे, चितळे बंधू, गोडबोले एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीन अँड गोल्ड एंटरप्राइजेस, हाय इन्कम प्रॉपर्टी कन्सल्टंट्स, कोगरा इंडियन बाजार, इन्फिनिटी फायनान्शियल्स, राधे होलसेल अँड रिटेल, विजडम प्रॉपर्टी इन्व्हेस्टर्स, ॲक्वाबिल्ड इन्स्पेक्शन्स अमित थिटे, आयका सोलार संदीप चिखले, मृगंध, ॲडवेल्थ फिनॅन्स, बेस्ट डेंटल, हर्ष पवार, कैलाश भेळ, क्राऊन मँगोज आणि आदर्श इंजिनिअरिंग. थोड्याच वेळात सुरू करत आहोत पुढचा कार्यक्रम. सॉरी, थोडं ताटकळत राहायला लागलं आहे तुम्हाला सगळ्यांना, पण थोडं बॅकस्टेजमध्ये तयारी चालू होती त्यांची. जेवण गप्पा टप्पा छान झाल्या ना? कृपया सगळ्यांनी बसून घेता का? अजून येत आहेत का लोक? गेले 3 दिवस आपण इथे जमतोय. सगळेजण कसे छान नटून थटून तयार होऊन आपापल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये अगदी रमलेले दिसत आहेत. आणि असं एकमेकांना भेटून, प्रत्यक्ष भेटून त्या भेटीचा आनंद घेणं आजकाल जरा दुर्मिळच झालंय, नाही का? जग बदलतंय, खरंच खूप वेगानं जग बदलतंय. येत आहेत, अजूनही येत आहेत. पूर्वी आठवतंय का, आपण कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायचं म्हटलं की आपण कट्ट्यावर जमायचो सगळेजण. तू ह्या कॉर्नरला ये, मी या पानाच्या टपरीवरती येतो, असं सगळं चालायचं. पण आजकाल मात्र फोटो, कॅप्शन आणि एक हॅशटॅग झालं, सगळ्यांना कळलं आपण कुठे काय करतोय. कधी कधी तर वाटतं आपण जणू जगायचं विसरलोय आणि दाखवायचं मात्र शिकलोय. वाढदिवसाला केक कापणं आता दुसऱ्या क्रमांकावर आलंय, तर केक बरोबर फोटो घेऊन ते सोशल स्टेटसवर अपडेट करणं यानं प्रथम क्रमांक पटकावलाय. सणासुदीला आरासीपेक्षाही आरासची रील कशी छान बनवता येईल याकडे आजकाल सगळ्यांचं लक्ष जास्ती असतं. पूर्वी कसं एकमेकांना भेटणं होतं, आता बिझी आहेस का असा एक मेसेज येतो फक्त. पूर्वी भेटून विचारलं जायचं, काय झालं, कसं आहेस? आता स्टोरी बघितली की कळतं मूड ऑफ आहे. आज सगळं आहे आपल्याकडे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप, शॉर्ट्स, रील्स, सगळं काही आहे. पण या सगळ्यामध्ये माणूस कुठं गेलाय? या जाळ्यात तर अडकून नाही ना पडलेला? तर असा या बदलांचा घेतलेला हलका फुलका पण विचार करायला लावणारा प्रवास, कधी हसवणारं तर कधी टोचणारं पण मनामनाला भिडणारं असं सादरीकरण घेऊन येत आहे राजधानी मराठी मंडळ कॅनबेरा. या कार्यक्रमाच्या लेखिका आहेत प्रणिता सालपेकर, दिग्दर्शिका आहेत प्रांजली पळणिटकर आणि आता इतर कलाकार आहेत अजय लिमये, ज्योती प्रधान, मीनाक्षी मालशे, वेदवती लिमये, चंद्रशेखर स्थळेकर, योगेश मुळे, शीतल नेसरीकर, शुभदा शुक्ल, रोहन यारगोप, शिल्पा काळेले, राधिका स्थळेकर, नीरज रानडे, माधवी पाटील, प्रांजली पळणिटकर. बरेच लोक आहेत, मोठी टीम आहे यांची, राजधानी आहे. तर चला मंडळी, द्या साथ या डिजिटल दुनियेचा, घेऊया थोडा हिशेब. सोसलं तर सोशल भारूड स्पेशल. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.
काळ मृदुंगा संगे वाजे घंटा घणा घणा घंटा घणा घणा घंटा घणा घणा आला सुरात एकमुखाने मोरया म्हणा आला सुरात एकमुखाने मोरया म्हणा आला सुरात एकमुखाने मोरया म्हणा देवा हो देवा गणपती देवा देवा हो देवा गणपती देवा आवरा हो आवरा गणपती देवा आवरा हो आवरा गणपती देवा काय आवरायला सांगताय घरातला पसारा की मैत्रिणीशी भांडण अहो हे सगळं आवरायला मी खमकी आहे पण सध्या ना खूप अंतर्मुख होऊन विचार करते कसलं मुख अहो अंतर्मुख पण ते असतंय तरी काय अहो, जाऊ द्या ना ते कसलं तरी मुख होऊन विचार करतायत ते तेवढे ध्यानात घ्या हा. बाई तुम्ही बोला हा ऐका हा आज या इथे मी आपल्या समोर ही प्रदर्शनाची वृत्ती बोकाळते ना त्याबद्दल बोलणार आहे आणि सतत प्रदर्शनीय होण्याचा जो काळ वाढीला लागलाय ना ह्या इथे त्याबद्दल माझ्या मनातील खंत बोलून दाखवणार आहे हे जे सगळं प्रदर्शन चालू आहे ना ह्या इथे ओ बाई अहो काय लावलंय ह्यात पाल्लळ पुर ओ मुद्दा जरा खोलून सांगता का अहो सांगायला कशाला हवाय पुराव्यानिशी सिद्धच करते तर सूर्य उगवला पहाट झाली हिरवा डोंगर हिरवा डोंगर हिरवा डोंगर सृष्टीचे हे रूप साजिरे पहा मनोहर सृष्टीचे हे रूप साजिरे पहा मनोहर अगं बाई छानच की मग कसलं छान हे सकाळचं मोहक चित्रच आता पालटलंय कसं सूर्य उगवला पहाट झाली हिरवा डोंगर हिरवा डोंगर हिरवा डोंगर सृष्टीचे हे रूप साजिरे पहा मनोहर सृष्टीचे हे रूप साजिरे पहा मनोहर देवा रे देवा विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो विंचू अहो असा कसा चावला आणि कुठं चावला बघू तरी हा अगं हा असा तसा विंचू नाही जळी स्थळी पाषाणी म्हणजे केव्हाही कसाही समोर येणारा सतत दिसणारा आणि डंख मारणारा विंचू अहो, पण आम्हाला कसं दिसत नाही या प्रदर्शनाच्या विंचूने अहो या प्रदर्शनाच्या विंचूने डंख मारला ग बाया बार येड्यागत केलं ग बया बार येड्यागत केलं ग बया बार येड्यागत केलं ग बया तिला पुण्यागत केलं ग बया खरंच खोळी झाली काय बोलते ना तेच कळना झालंय विंचू काय आणि प्रदर्शन काय ही प्रदर्शनाची वृत्ती दिवसेंदिवस वाढीला लागली काय इतके प्रदर्शनीय व्हावंच वाटतं आपल्याला तेच कळत नाही तर पुन्हा एकदा ऐका हा सूर्य उगवला पहाट झाली हिरवा डोंगर हिरवा डोंगर हिरवा डोंगर सृष्टीचे हे रूप साजिरे पहा मनोहर सृष्टीचे हे रूप साजिरे पहा मनोहर पण हे सुंदर रूप ही मोहक सकाळ त्यात आज सणासुदीचा दिवस सगळं कसं मस्त मोहक असताना तोच तोच काय आता बघा तुम्हीच देवा हो देवा मोबाईल देवा मोबाईल देवा मोबाईल देवा हो अगं बया या आरती करतायत की खेळ आपल्या हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध असं आमच्या खपवून घेणार नाही बरं अगं पुरे पुरे बघ की जरा गंमत ये देवा जर का तुम्हाला पावला पावला सतत न्यूज करण्याची बुद्धी दिली मला अगं अशी बुद्धी तो गणराया देत नसतो बुद्धी भ्रष्ट झाली ना की अशा वागता तुम्ही बेताल अहो आंटी आम्ही आमच्या मोबाईल गॉडला प्रे करतोय तुमच्या गणूला नाही ए शीतल तू बोल ग मी काढते तुझा रील
देवाचे का तुम्हाला पावला सतत रील्स करण्याची बुद्धी दिली मला फुल डेटा पॅकचा अभिषेक घालेन तुला. अगं डेटा पॅकचा कसला अभिषेक घालताय? अभिषेक हा दुधाचा असतो. ते आउटडेटेड झालंय हो. आणि तसा तुमचा गणरायाही कंटाळाय आता दुधात न्हावून न्हावून. देवा हो देवा मोबाईल देवा बाबा हो बाबा मोबाईल देवा बाबा हो बाबा मोबाईल देवा मोबाईल देवा हो. देवा रील्स होऊ दे भरभरून पोजेस मध्ये दे रे संत तुझे सरसरून लाईटच्या लाटा असू दे तरतरून. अगं काय हे चांगलं रूप दिलंय देवाने. कसला हा पाऊट बिऊट करता ग? कशाला पाहिजे हे चार चौघात प्रदर्शन? नाहीतर काय ग, आधी असं वागायचं, मग सगळ्यांच्या पुढे सोशल मीडियावर फोटोंचं प्रदर्शन मांडायचं आणि मग अंगाशी आलं की बोंब मारत सुटायचं. नाहीतर काय, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. अरे देवा देवा देवा. देवा हो देवा मोबाईल देवा देवा हो देवा मोबाईल देवा बाबा हो बाबा मोबाईल देवा मोबाईल देवा हो. या मोबाईल्स आणि रील्स ना वैताग आणलाय हो नुसता. अहो मग काय, अहो पाव तेवढं नवलच. म्हणून तर लोक हो ऐका 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 हो नवलाई काय सांगतो मी सर्वांना. या मोबाईलने पार झालंय गडबड अन घोटाळा. ऐका हो नवलाई काय सांगतो हा सर्वांना. या मोबाईलने पार झाले गडबड अन घोटाळा. ऐका हो नवलाई काय सांगतो हा सर्वांना. आता टेक्नॉलॉजी म्हणली तर जग बदलणारच, प्रोग्रेस होणारच की र. प्रोग्रेस प्रोग्रेस म्हणे बघायचंय तुम्हाला तुम्हाला हो आणि तुम्हाला बी हा प्रोग्रेस. मग बघा ती आली बघा. हा कोण आली? अरे तीच या प्रदर्शनाची रीत न्यारी. अहो या प्रदर्शनाची रीत न्यारी. जळी स्थळी काष्ठी पाषाणी आणि मग प्रोग्रेस घेऊन आली. कोण आली? आली आली ग भागाबाई आली आली हो भागाबाई. आली आली ग भागाबाई आली आली ग भागाबाई आली आली ग भागाबाई आली आली ग भागाबाई. भागाबाई बसली अडून अन पोजेस देईन नटून अन पोजेस देईन नटून. पण आता पण काय? पण तिच्या व्ह्यूवरचा पत्त्याचं नाही तिच्या लाईकचा पत्त्याचं नाही. तिच्या व्ह्यूवरचं पत्ताच नाही तिच्या लाईकचं पत्ताच नाही. आली आली ग भागाबाई आली आली ग भागाबाई आली आली ग भागाबाई आली आली ग भागाबाई. देवा हो देवा गणपती देवा देवा हो देवा गणपती देवा आवरा हो आवरा मोबाईल आवरा आवरा हो आवरा. मोबाईल आवरा गणपती देवा आवरा हो आवरा प्रदर्शन आवरा हो. अहो पण हे सगळं जो तो आपल्या परी करतोय त्याचा त्रास तुम्हाला काय हो? काही नाही हो, सामाजिक जाणीवेचा किडा चावलेला दिसतोय. काही किडा चावलेला नाहीये बरं का. या प्रदर्शन आणि रील्सनी वैताग आणलाय नुसता. मग काय, आली अंगावर म्हणून घेतली शिंगावर. अगदी खरं. या प्रदर्शनाची गोष्ट भारी गोष्ट भारी अहो ह्या प्रदर्शनाची गोष्ट भारी. हे व्हायरल पसरते भरभरी पसरते भरभरी. यातून सावरणे कोणाला सावरणे? अहो स्वतःला हो. यातून सांभाळणे कठीण होते बया. पार येड्यागत होते ग बया. पार येड्यागत होते ग बया पार येड्यागत होते ग बया पार खुळ्यागत झाली ग बया. देवा हो देवा गणपती देवा आवरा हो आवरा गणपती देवा गणपती देवा आवरा हो आवरा प्रदर्शन आवरा हो. हो सकाळपासून ना नुसती घाई घाई होते माझी. आमच्या ह्यांना ना
सगळं कसं अगदी व्यवस्थित लागतं. टाप टीप आणि टाईमशीर. अगं जरा उशीर झालेला चालत नाही ग. बँकेत ऑफिसर आहेत ना, जबाबदारीची पोस्ट. ऑफिसर असतील आणि स्वभाव धड नसेल तर काय उपयोग त्या ऑफिसरकीचा. माझा नवरा बघ सगळ्यांची कसा गोड वागतो, त्यामुळे पार वरपर्यंत सगळ्यांच्याच मर्जीतला आहे. आज या बॉसच्या फ्लाईटचं बुकिंग करायला जा, तर आज या साहेबांच्या गेस्टला रिसीव्ह करायला जा. सगळे कसं दामू 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 करत असतात. कसं काय जमतं का त्यांना? मी तर ह्यांना किती वेळा सांगते, अहो जरा बॉसची मर्जी राखायला शिका, नाहीतर लायकी नसलेली लोकही पुढे चालली जातील. बघा, म्हणजे रील्स आणि मोबाईल्स असोत किंवा नसोत, सगळेच कशा ना कशा पद्धतीने प्रदर्शन करतच असतात. तर काय करायचं, आजकालचा जमानाच तसा आहे. धिट्या त्याला भ्याव आणि मागेल ते द्या. एकदम बरोबर बोलत मॅडम तुम्ही. हा, आपल्या संत तुकाराम महाराजांनी या पोकळ आणि पोखरत चालल्या समाजावर असलं मस्त मजेदार भाष्य केलं, तुम्हाला सांगतो मी. ऐका. भू बाई भू भूगडी आर भू बाई भू भूगडी भू जमलंस काय माझ्या गोविंद दूर गोविंद दूर. बाई भू फुगडी भू बाई भू फुगडी भू जमलाच काय माझ्या गोविंद दूर गोविंद दूर. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आत पोकळ आत पोकळ अहो आत पोकळ. ओ महाराज, पोकळ पोकळ पोक किती पोकळ ते. अरे प्रदर्शनाच्या वृत्तीने सगळे जगच पोकळ झाले. तर आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. समाधान गेलं चुलीत, आता फक्त खेळ खेळो बाई फुगडी फुग. बाई भू फुगडी भू बाई भू फुगडी भू जमलाच काय माझ्या गोविंद दूर गोविंद दूर. बाई भू फुगडी भू जमलाच काय माझ्या गोविंद दूर गोविंद दूर. पण काय म्हणा, हे प्रदर्शन तुम्ही बायाच करतात या. असं हा. मग बघाय आता. ये की रे, एकत्र कॉफी घेऊया. अरे कॉफी कसली घेतोस, निघायला हवं बाबा, उशीर झालाय. कामाचा लोड, त्यातून आमच्या बंटीच्या अभ्यासाचा लोड. तसा ना तो खूप ब्रिलियंट आहे, अगदी माझ्यावर गेलाय. म्हणूनच त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत मी खूप सिरियस आहे. हे बघ, आमचा सोनू पण ना फार हुशार आहे रे. पण खरं सांगू का, आम्हाला नुसतं त्याला पुस्तकातला किडा नाही करायचा आहे. खूप बिझी असतो रे तो. सकाळी 5 ते 6 स्विमिंग, 6:30 ते 7:30 जुडो, 9 ते 4 शाळा, 5 ते 7 तबला आणि 6:30 ते 7:30 ट्युशन आणि त्यानंतर ड्रॉइंगचा क्लास. मी म्हणतो त्याला, बापाजवळ पैसा आहे ना, मग घे शिकून लेका. अरे आमचा बंटी आहे ना, तो हे सगळं शिवाय संस्कार वर्गातही जातो. हे ऐक, हे संस्कार वर्ग वगैरे सगळंच बकवास आहे. आम्हाला मुळात त्याची गरज वाटत नाही. आम्ही ना आपले घरातच छान संस्कार करतो रे. ए थांब जरा, मोबाईल वाजतोय माझा. हॅलो, हा सोनू, हा मम्मा आली का रे घरी? हे बघ, तिने विचारलं तर सांग बाबा जिमला गेलाय. आणि आजीचा फोन आला तर सांग बाबा आई बरोबर बाजारात गेलाय. गडबड करू नको रे घोड्या. देवा 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 देवा, कोरांच्या फोशारक्या मारतायत. अहो आता आडातच नाही, पोऱ्यात कुठून यायचं. अगं या दिखाव्यानीच तर घरातली शांती बाहेर गेली, बाहेर गेली. प्रदर्शनाची पीड
एकट्या घरात आली आणि या गोंधळात माणुसकी हरवली. अग ग ग ग ग. अकल येऊ दे, अग ग ग ग ग. अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल येऊ दे. हो. हे आखलेचं म्हणाल ना तर त्याचं काही बी होऊ शकत नाही या फार युसलेस. अगो पण अद्दल कोणाला घडू दे गो? अरे सगळ्यांनाच अक्कल घेऊन अरे बाबा म्हणजे तुला मी का? तेवढं मी सोडून बाकी सगळ्यांना बरं का. अग ग ग ग ग. अकल येऊ दे, अकल ग ग ग, अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल येऊ दे. हो. आले रे बाळा. ए बघ, नाव नाव करू बुजबूज गंगे पांडुरंगे, मामा येतो खोबलो देतो, मामी येते हिसकावून घेते. अगं बाई आई हे काय करताय? अगं तू बाहेर गेली होतीस ना, म्हटलं बाळाला आंघोळ घालावी. हे बघ मस्त कसं तेल मालिश केलंय. आणि आता हे दूध बेसन. ही दूध बेसन? अहो कसला खेळूटपणा करताय हो, राश येईल ना त्याला. द्या इकडे. आणि तो पालकाचा रस दिला का त्याला? अगं तू बाहेर जाताना कसला तरी दिला होतास ना रस त्याला. अहो तो टोमॅटोचा, हा पालकाचा. 4 चमचे. नंतर 1 तासाने सिरियल द्यायचं. मग बाळाला झोपवायचं. मग 1.5 तासाने त्याला उठवायचं. मग वळणाचं पाणी. मग मस्त अर्धा तास त्याच्याशी खेळायचं. म्हणजे बाळाचा चांगला व्यायाम होतो. मी ना हा मस्त ॲप डाउनलोड केलाय. केवढा सोपा आहे हो फॉलो करायला. हा बघा. सगळे कसे म्हणतात बालसंगोपन शिकावं ते शीतलकडून. अलेले बाला, आजीने तुला दूध बेसन लावलं, रडवलं तुला. आपण आजीचं घर उन्हात बांधू. हात ग आजी. कर्म माझं नसती फॅड. काय झालं? काय झालं? बाळ रडत होतं. अगं मोबाईल दे त्याला. बाप्पा, यांचं बघा. यांचं म्हणजे तरण्या झाल्या बरण्या आणि मात्र झाल्या हरण्या. ही ती आजी बघितली, याला म्हणतात बालसंगोपन. त्याची आजकालची नवी पिढी सोशल मीडियावरती मुलं वाढवत आहेत. दिखावा नुसता. अगं म्हणूनच तर म्हणतेय ना मी, या प्रदर्शनाची गोष्ट भारी. गोष्ट भारी. अहो या प्रदर्शनाची गोष्ट भारी. हे व्हायरल पसरते भरभरी. पसरते भरभरी. यातून सावरणे, यातून सांभाळणे कठीण होते बया. पार येड्यागत होते ग बया. पार येड्यागत होते ग बया. पार येड्यागत होते ग बया. पार खुळ्यागत झाली ग बया. देवा हो देवा गणपती देवा, आवरा हो आवरा गणपती देवा. गणपती देवा आवरा हो आवरा प्रदर्शन आवरा हो. बघता बघता आईचं वर्षश्राद्ध जवळ आलं. बरं झालं हं दादा, आपण सगळ्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला म्हणून. तशी थोडीफार मदत मी करीत असती, पण इकडे तर काय अगदी बरंच बरं आहे. काय बरंच बरं ग. सकाळपासून मीच तर राबते. सगळ्यांचे पांढरे कपडे गोळा करून मीच इसीला पाठवले आहेत. हो ना, श्राद्धाच्या दिवशी पांढरे कपडे नको का घालायला? आमच्या पिंकीला ना एकदम छान इमोशनल रील्स करायचे. पण तू तर काय ग, सकाळपासून तो मोबाईल घेऊन काय खरडते देव जाणे. त्याला डोकं लागतं बरं. हे बघ, मी ना आईविषयी 4 ओळी लिहिल्यात. तुम्हाला वाचन दाखव का पटकन. प्रिय आई, तू आम्हाला सोडून गेल्यास आज 1 वर्ष पूर्ण झालंय. तुझ्या अनुपस्थितीत हे वर्ष कसं सरलं ते कळलंच नाही. दुर्दैवाचा आला घाला, काळाने उचलले तुला. एकाकी हे जीवन जगणे, कधी न येओ वैर्याला.
भाव सुमनांजली अर्पिते आज प्रथम चरणाला. कसं लिहिलंय? इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणार आहे मी. लाईक्स आले पाहिजे तर. अगदी छान. आणि इन्स्टा पोस्टवर ना खाली सगळ्यांचे नाव लिही. हो तर मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंड आणि आप्तपरिवार असं लिहिलं की झालं. म्हणजे लोकांनाही कळेल की बाई भरल्या घरून उठून गेली म्हणून. हो ना. आणि नावासमोर ना सगळ्यांच्या डिग्र्या पण लिही. म्हणजे लोकांना कळेल की गेलेल्या बाईचा परिवार उच्च शिक्षित आहे म्हणून. हो लिहिणारच. चला वर्षश्राद्धाची धूमधाम तयारी करूया. व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाच आहे मी फोटो शेअर करायला. बया 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 बया. अहो कितीही प्रदर्शनाची हौस हो. आईचं वर्ष श्राद्धही सोडलं नाही याने. यांचं म्हणजे मला पहा अन फुलं वाहा. आगा गा 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 गा. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. एक आमची रील्स करते, एक आमची रील्स करते. करू दे की तुला काय प्रॉब्लेम. लेक आमची रील्स करते, लेक आमची रील्स करते. मोबाईल कुठू दे तिचा, मोबाईल कुठू दे तिचा. भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. या सोशल मीडियाने कहर केला, सोशल मीडियाने कहर केला. कसला कहर केला. काय प्रलय येणार की काय. सोशल मीडियाने कहर केला, सोशल मीडियाने कहर केला. पर्सनल करून दे त्याला, पर्सनल करू दे त्याला. भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. ओ काकू, ओ इथं इथं. अहो काकू, तरुणाईच्या नावानं नका नाव खडे फोडू. आमच्यापेक्षाही जास्त तुम्ही सिनियर्स मोबाईलचा वापर करता. नाहीतर काय, घरी जाऊन काकांची फ्रेंड लिस्ट चेक करा एकदा. आम्हाला शिकवतायत. आणि काय हो मगाचपासून प्रदर्शन प्रदर्शन म्हणून थणाणा करताय. आता तुम्ही जे करताय त्याचं काय. हो ना. तेही विचाराचं प्रदर्शनच ना. नाही बरं, आम्ही जे करतोय ना ते समाज प्रबोधन. म्हणे समाज प्रबोधन म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. काहीही समाज प्रबोधन करून डोक्याला शॉट द्यायची गरज नाहीये. आता आपल्या मत्तीला AI आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तो जे सांगेल आम्ही तेच करू. मग काय ग, तुमच्या विचारांची गरजच नाहीये आम्हाला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. AIचं भूत मानकुटीवर बसलं, AIचं भूत मानकुटीवर बसलं, AIचं भूत मानकुटीवर बसलं. चिरडून टाक ग त्याला, चिरडून टाक ग त्याला. भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सगळंच बदलत चाललंय हो. आता कसं व्हायचं हो आपलं. अगदी खरं. माणसाच्या मनात स्पर्धेचा कली घुसला, कली घुसला. सतत कौशल्य दाखवायची सवय लागली त्याला. पण आता पण काय. या चक्रातून सुटण्याचा मार्ग दिसेना खरंच मार्ग दिसत नाही हो महाराजा. अहो काय ते मोबाईल
काय तो दिखावा आणि काय तो कॉन्फिडन्स. हे म्हणजे अंगात नाही करणी आणि मला म्हणत तरणी. या बदलत्या जगात कसं व्हायचं ग तुझा मागई. अरे रे 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 हरली हरली ग भागाबाई पार हरली ग भागाबाई. हरली हरली ग भागाबाई पार हरली ग भागाबाई. त्यातून सुटण्याचा मार्गच नाही पार हरली ग भागाबाई. हरली हरली ग भागाबाई पार हरली ग भागाबाई. हरली हरली ग भागाबाई पार हरली ग भागाबाई. थांबा अरे थांबा ना. अरे येड्यानो हा. अरे हारल ती भागाबाई कसली हा. तिला माहित आहे रात्रीच्या गर्भात उद्याचा उशकाल असतोच असतो. अरे हे कालचक्र येड्यानो ते फिरत राहणारच. आज असं तर उद्या तसं. अगदी खरं बुवा. हा पुन्हा तीच मनमोहक सकाळ येणारच. येणारच. सूर्य उगवला पहाट झाली हिरवा डोंगर. सृष्टीचे नवे रूप साजिरे पहा मनोहर. एकदम बरोबर बोला मॅडम तुम्ही हा. आठवा बरं आपले संत तुकाराम महाराज काय म्हणून गेले महाराजा हा. काय म्हणून गेले. असेल धन दौलत तुझी 3 लाखाची पण 3.5 हात जागा तेवढी हक्काची. कोण दिवस कसा येईल अरे कोण दिवस कसा येईल नाही भरोसा. गर्वाने वागू नको भल्या माणसा. गर्वाची वाट धरू नको माणसा. तर भागाबाई आता हो बरं शहाणी. विवेकाचं गाठोडं पाठीवर घे आणि काळाप्रमाणे ऍडजस्ट हो. हो महाराजा. एका जनार्दनी शरण कॅनबरा वासींनी केले भारुडाचे प्रयोजन. आधुनिक काळानुरूप वागून संसार समतोल साधून शहाणी झाली ग भागाबाई. सुखी झाली ग भागाबाई. शाळी झाली ग भागाबाई सुखी झाली ग भागाबाई. शाळी झाली हो भागाबाई सुखी झाली हो भागाबाई. शाळी झाली हो भागाबाई सुखी झाली हो भागाबाई. तर मंडळी आमचा कार्यक्रम आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला पुंडलिक वरदा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की नमस्कार. ह्या आगळ्या वेगळ्या भारूडचं आम्ही फार सगळ्यांनी विचार करून एक वेगळा कॉन्सेप्ट आणला आहे. आय होप यू ऑल लाईक्ड इट आणि मजा आली सगळ्यांना. या भारुडाच्या लेखिका आहेत प्रणिता सालपेकर आणि मी एकेकाचं इंट्रोडक्शन करून देते. पहिले आपले 3 मेन भारुडी अजय लिमये, ज्योती प्रधान आणि मीनाक्षी माळशे. कोरसवर होती शिल्पा काळेले, माधवी पाटील, प्रांजली पळणेटकर, चंद्रकांत स्थळेकर, रोहन यारगोप आणि नीरज रानडे. येस. आणि आपले कलाकार आहेत शीतल नेसरीकर, शुभदा शुक्ल, राधिका स्थळेकर, वेदवती लिमये आणि आजचे स्टार परफॉर्मर्स जे आम्हाला त्यांनी फार मजा दिली ते म्हणजे आपली भागाबाई योगेश मुळे. थँक्यू एव्हरीवन.